यानंतर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। शेतकरी कर्जमाफी आणि कांदा खरेदी संदर्भात फडणवीसांनी लातूरमध्ये मोठ्या घोषणा करत शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे। बघू। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। मान्सून संदर्भात आनंदाची वार्ता। मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झालेले आहे। 26 ते 31 दरम्यान ते केरळमध्ये पोहोचणार आहे। त्याच प्रमाणात 6 मेला ते कोकणात सुद्धा दाखल होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। आणि तर केरळमध्ये लवकरच मान्सून दाखल होणार आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकरी विमा मदतीपासून वंचित। खरीप तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात। पीक विमा कंपनी विरोधात संताप मोर्चा काढण्यात येणार आहे। तर शेतकरी सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचे ठिक्के आंदोलन। नैसर्गिक पाण्याचा वहिवाट बंद केल्याचा आरोप। तलाव कोरडे पडलेले आहे। 733 एकर जमिनीवर अतिक्रमण वृक्षतोड करून शेती सुरू। अतिक्रमण कारवाई करण्याचा आरोप। वन विभागाचा भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे। जिल्ह्यात 7.41 हेक्टर जमीन खरीपाची तयारी। कृषी मंत्र्याचे आदेश, एकाच पिकावर राहू नये। चिखलीमध्ये शेती आणि शेतीवर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहे। बियाण्यातून तब्बल 100 कोटींची उलाढाल। खरीपाच्या तोंडावर कर्जमाफीची अंमलबजावणी रखडली। शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत। लाभार्थ्यांच्या याद्या अद्यापही जाहीर झालेल्या नाही आणि शेतकरी सुद्धा आता पीक कर्जांच्या प्रतीक्षेत आहे। यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन क्षेत्रात वाढण्याची शक्यता दिसून येत आहे। दरवाढीमुळे सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल। विहिरीत पडलेल्या निलगायला जीवनदान। वन विभागाचा पुढाकार। मनोरा तालुक्यातील ही घटना घडलेली आहे। फार्मर कप 1195 गटांचा सहभाग। नोंदणीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे। त्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा। तर तुरीच्या दराने ओलांडला 10,000चा टप्पा। कारंजा बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल 8,200 रुपये भाव मिळालेला आहे। कुरनूर धरणात 32% साठा। पाऊस लांबणार तर जलसंकट। पाणी सोडण्यास नकार दिला। माढा तालुक्यात विजेचा लपंडाव। पाणी टंचाईमुळे शेतकरी त्रस्त। त्याचमुळे पाणी टंचाईमुळे सर्वसामान्य सुद्धा त्रस्त झाले। काळी महिन्याला मोठा भाव मिळत आहे। नातापोत्या बाजार कारंजा येथे 108 ते 200 रुपयांनी काळी महिना ही विकत आहे आणि येथे मोठा भाव सुद्धा मिळतोय। कांद्यासंदर्भात शेतकऱ्यांत मोठा आक्रोश। 1,00,000 टन हेक्टर आता कांदा कमी केलेला आहे आणि खरेदी सुद्धा कमी झालेली आहे। शेतकऱ्याचा पार गिरणा नदीला जोड प्रकल्प हिरवा कंदील लागलेला आहे आणि हा मोठा प्रकल्प आता सुरू झालेला आहे। तर नाशिकमध्ये मोठी पाण्याची टंचाई। 116 ट्रॅक्टर दररोज 242 फेऱ्या जिल्ह्यामध्ये करत आहे। तर बघू शकता की नागरिक सुद्धा संतप्त झालेले आहेत। वन येथे 42,600 हेक्टर नियोजन। खरीप पिकासाठी मक्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। गारपिटीमुळे मक्याचे मोठे नुकसान झालेले होते। मक्का थकीत रक्कम आणखी मिळाली नाही। जिल्हा अधिकारी यांना निवेदन।